कंपोस्ट खत तयार करणे हे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि फायदेशीर कार्य आहे। हे खत तयार करण्याच्या प्रक्रियेत योग्य पद्धतींचा वापर करूनच चांगल्या गुणवत्तेचे कंपोस्ट खत तयार होऊ शकते। चला तर मग जाणून घेऊया काही महत्त्वाच्या बाबी ज्यांच्या मदतीने कंपोस्ट खताचा दर्जा वाढवता येईल आणि कुजण्याचा वेग राखता येईल। सेंद्रिय पदार्थांमधील दगड, विटांचे तुकडे, कचरा, खिळे, प्लास्टिकचे तुकडे इत्यादी पदार्थ वेचून बाजूला टाकावे। कंपोस्ट प्रक्रियेतील कुजण्याचा वेग वाढवण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचे छोटे तुकडे करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। शक्यतो 15 ते 20 सेंटीमीटर आकाराचे तुकडे तयार करा। छोटे तुकडे केल्याने जीवाणू आणि सूक्ष्मजीवांना अधिक चांगले काम करता येते। त्यावर शेणकाल्याचे मिश्रण टाकल्याने जीवाणूंची वाढ होईल आणि कंपोस्ट प्रक्रियेस गती मिळेल। जनावरांचे मूत्र किंवा अर्धा किलो युरिया किंवा अमोनियम सल्फेट व 2 किलो सुपर फॉस्फेट पाण्यात एकजीव मिश्रण करून प्रत्येक थरात शिंपडावे। याबरोबर जुने कुजलेले शेणखत चांगले वाळवून थरात विरजण म्हणून टाकल्यास कंपोस्ट खत कुजण्यास मदत होते। खड्ड्यात सतत ओलावा राहील याची दक्षता घ्यावी। अशा प्रकारे खड्डा भरून खड्ड्यातील थर 1 महिन्याच्या अंतराने शक्य असल्यास खालीवर करून एकत्रित केल्यास 4 ते 5 महिन्यात उत्कृष्ट कंपोस्ट खत तयार होते। कंपोस्ट खत तयार करण्याची प्रक्रिया थोडी वेळ घालणारी असली तरी योग्य पद्धतींचा वापर केल्यास त्याची गुणवत्ता उत्तम आणि टिकाऊ होऊ शकते। या सर्व टिप्स आणि उपायांचा वापर करून शेतकऱ्यांना अधिक प्रभावी आणि परिणामकारक कंपोस्ट खत तयार करता येईल। अशाच काही माहितीसाठी किसान राजला बघत राहा।